वांग्याचं भरीत नेहमीच खातो आपण. आता शिमला मिरचीचं भरीत बनवून दाखवते मी. इथे शिमला मिरची घेतलेली आहे, भाजून घेते स्टँडवर. आणि शिमला मिरची चारी बाजून आपल्याला हे भाजून घ्यायची आहे छानपैकी. साईडला मिरची भाजत ठेवलेली आहे. आता तव्यावर तिखट मिरच्या घ्यायच्या या ठिकाणी. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं. गॅसवर कमीवरच आहे बघा. मिरच्याला असे डाग आले आणि लसणाला पण. आता जिरं टाकते मी अर्धा चमचा. जिरं थोडंसं लेटच टाका. भाजून घ्यायचे छान. तेलाचा यामध्ये वापर करायचा नाही. आणि या ठिकाणी पाहू शकता मिरची पण भाजल्या गेलेली आहे. आता काय करायचं, हे भाग थोडासा कापून घ्यायचा आहे, आतल्या बिया काढून घ्यायच्या. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या. आतील हे बिया काढून घेतलेले आहेत मी. भाजलेलं मिरची, लसण, जिरं, कोथिंबीर आणि मीठ टाकून मिक्सरला आबडधोबड असे वाटून घ्यायचं, जास्त बारीक. आणि पाण्याचा सुद्धा वापर करायचा नाही यामध्ये. जर मिक्सरला वाटायचं नसेल तर आबडधोबड खलबत्त्यामध्ये वाटून घ्या, काही हरकत नाही आहे. आता हे मिक्सरला फिरून घेते मी. आता या ठिकाणी लोखंडाच्या तव्याचा वापर करते. भरीत हे लोखंडामध्ये खूप छान चवीला लागते, त्यामुळे ठेवते. तुमच्याकडे साधी कढई असेल त्यामध्ये सुद्धा करू शकता तुम्ही. तेल थोडंसं जास्त टाकलं मी, 1.5 चमचा. आवडीप्रमाणे ठेवा इथे तेल. तेल गरम झालेलं आहे. आता मिक्सरला फिरून घेतलेले हे वाटण टाकून घ्यायचे आणि छान तेलामध्ये परतून घ्यायचं. खूप छान वास येतोय बघा. आणि करून बघा, खूप छान लागते चवीला. आता झाकण ठेवून एक वाफ काढून ठेवतो. आणि या ठिकाणी अशा प्रकारे भरीत झालेलं आहे, झणझणीत असं. तिखटाचा वापर करा. मिरची खूप छान लागते. 3 ते 4 साहित्यामध्ये काहीच नाही. कोथिंबीर थोडीशी जास्त मुठभर असू द्या. स्वच्छ धुवून घ्या आणि करून बघा. आवडला असेल तर लाईक करा.